मतदारांनी खास करून आमच्यावरती एक विशेष प्रेम केलं। या सोसाट्या मतदारसंघातनं ग्रामपंचायतमधनं व्यापारी बांधवांनी सुद्धा या ठिकाणी सहकार्य करून विरोध केला। आम्हाला तोलार मतदारसंघातून पण आणि सर्व या तालुक्यातली जी जनता आहे या जनतेमध्ये जे एक मेसेज गेलेला होता की विधानसभेला थोडे काही जे काही कारण असतील तो पराभव झालेला आहे, त्याच्यामधून राजभाऊला आपण ताकद देणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी आपला जो विकास थांबल्याचं चित्र या ठिकाणी दिसतंय ते चित्र बदलण्याच्या दृष्टिकोनातून सर्व जनता जनार्दनांनी हे दिलेले आशीर्वाद आहे। हो, खरं तर ह्या निवडणुकीमध्ये पूर्ण प्रतिष्ठा ही पणाला लागली होती, संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागलेलं होतं। काय भावना आहेत ह्याच्यामध्ये मी कधीही माझी प्रतिष्ठा पणाला लागली म्हणणार नाही किंवा अस्तित्वाची लढाई म्हणणार नाही। हे माझ्या बार्शी तालुक्यातील जनतेची जी मला सेवा करायची, आता काही विधानसभेला मुद्दे निघाले की काय कशा करता काय झालं, परंतु मी जनतेला प्रत्येक वेळेस नगरपालिकेला सुद्धा शब्द दिला, बाजार समितीलाही शब्द दिला, आजही देतो उद्याही। भले एखादा कुठला अस्तित्व किंवा प्रतिष्ठेचा विषय 10 पाऊल मागे घ्यायची वेळ आली तरी चालेल, परंतु या बार्शी तालुक्याचा विकास कधी थांबणार नाही। तो विकास करण्याकरता आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, शिंदे साहेब दादांच्या मदतीनं आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम केलं। आजचा निकाल एक हाती झालेला आहे, 21 तारखेचा निकाल काय असेल काय? निश्चितपणानं तोही निकाल अत्यंत या बार्शीकरांना आनंद देणारा निकाल असेल, कारण मी मगाच सांगितलं की जो विकास थांबलेला आहे या तालुक्यातील जनतेला विकासाची फार मोठी अपेक्षा आहे आणि तो विकास कोणाच्या माध्यमातून पूर्ण होतोय संपूर्ण जनतेला पूर्ण माहिती असून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी केंद्र सरकार आहे, आदरणीय मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, शिंदे साहेब, दादा सगळेजण या ठिकाणी तिन्ही नेते या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आणि विशेष करून या ठिकाणी या सगळ्या गोष्टी घडत असताना माझे सहकारी जीवाभावाचे मित्र जयभाऊ गोरे मी थोडं थांबलो होतो, परंतु त्यांनी या ठिकाणी येऊन या बार्शी तालुक्यामध्ये जी भावना व्यक्त केली मायाबद्दल आणि मला एक आधार द्यायचं एका मित्राला काम केलं, त्या माझ्या जयभाऊचं मी विशेष करून या ठिकाणी आभार व्यक्त छत्रपती संभाजी महाराज की जय। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। निश्चितपणानं या ठिकाणी जो बार्शी तालुक्याचा विकास थांबण्याची भावना माझ्या तालुक्यातील जनतेच्या मनामध्ये निर्माण झाली, त्या दृष्टिकोनातून ही बाजार समितीची निवडणूक होत असताना तसं पाहायला गेलं तरी सहकारातली आमची अत्यंत कठीण परीक्षा होती आणि सहकारामध्ये यशस्वी होणं इतकं सोपं नाही, परंतु या ठिकाणी आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली फडणवीस साहेबांनी या ठिकाणी विशेष लक्ष बार्शीवरती दिलं। शिंदे साहेब असतील, दादा असतील आणि खास करून जयभाऊ गोरे यांनी विशेष या बार्शीमध्ये लक्ष घालून जी आमची काही विधानसभेला जे काही बरोबर झालेलं होतं त्यामुळे जी थोडं सर्व कार्यकर्त्यांची जनतेची थोडी मानसिकता थोडी शांत झाली, त्याला प्रेरणा देण्याचं त्यांनी काम केलं आणि जनतेने या ठिकाणी आशीर्वाद देत असताना या बार्शी तालुक्याचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून सर्वांनी आशीर्वाद दिलेले आणि निश्चितपणानं भविष्य काळामध्ये या तालुक्याचा विकास करण्याकरता अहोरात्र या ठिकाणी कष्ट घेतोय आणि आणखीनही जास्त कष्ट घेऊन जो थांबलेला विकास आहे तो पुन्हा नव्या जोमानं आम्ही सुरू त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही। मी कुठलीही माझी एखादी चूक माझ्या बार्शी तालुक्यावरती संकट ठेवली याकरता मी दक्षता घेण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे मला विरोधकाबद्दल काही बोलायचं नाही। भारतीय जनता नगरपालिका सुद्धा अत्यंत सकारात्मक असा निर्णय या ठिकाणी नगरपालिकेचा पण लागला। भारतीय जनता पार्टीचा
छत्रपती शिवाजी महाराज की जय. बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या गटाने 18पैकी 18 जागांवर विजय हा मिळवलेला आहे. माजी आमदार राजेंद्र राऊत आहे. भाऊ, काय सांगाल आज अश्वानावर झालेलं? मुळातच या ठिकाणी या तालुक्याची गेली 30 वर्ष अखंडपणाने सेवा करत असताना अत्यंत या जनतेने प्रेम केलेलं आहे. आमच्या हातातल्या फोडासारखं आम्हाला जपलेलं आहे. आता थोडाफार कुठंतरी 2-3 हजाराचा वगैरे असा फरक पडतो, त्यामुळे काही ठिकाणी आम्हाला थांबावं लागतं. परंतु विजयापासून थांबावं लागलं पूर्वीही. परंतु आम्ही जिंकलो आणि हारलो तरी कधीही जनतेची सेवा करायला थांबलो नाही. भविष्यातही अशीच वाटचाल आमची यापुढेही राहणार आहे. मी किंवा सर्व आमचे सहकारी नेते कार्यकर्ते सगळेजण या जनतेच्या सेवेसाठी तत्पर असेल. भाऊ, खरं तर विधानसभेमध्ये थोडक्यात आपला पराभव झाला होता. आता कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येतो. तोही पराभव काही वेगळी कारणं होती, परंतु कुठल्याही भविष्यकाळामध्ये सुद्धा आमच्याकडनं ज्या काही चुका झाल्या असतील त्या दुरुस्त करूनच पुढं जाण्याचं आम्ही निश्चय केलेला आहे. तिथून पुढं आम्ही कुठल्याही बाबतीमध्ये चुका करणार नाही किंवा ज्या झाल्या असतील कुणाकडनं त्याच्यामध्ये आणखीनही सुधारणा करून या तालुक्याचं हित, तालुक्याचा विकास हेच आमचं ध्येय असतं. नाही, आता मी सांगितलं की ही एक चूक 1 लाख कुटुंबावरती या ठिकाणी अडचण निर्माण करते, विकास थांबतो. त्यामुळं मी पाठीमागेही सांगितलेलं आहे की 10 पाऊल मागे घ्यायची वेळ आली तर चालेल, परंतु कुठल्याही एखाद्या चुकीमुळं हा विकास थांबता कामा नये ही आम्ही या ठिकाणी एक मनाशी गट बांधली. नक्कीच हे होते बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत. आणि आता या ठिकाणी बार्शीमध्ये जल्लोषाला सुरुवात झाली. कॅमेरामॅन नागेश राशंकरसह अभिषेक. राजभर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. रणवीर राउत तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. धन्यवाद.